अनेकदा संधी आपल्या दारात येते, पण आपल्या पदरात पडत नाही, कारण त्यासाठी लागणारी योग्यता आपल्यात नसते. त्यामुळे चालून आलेली संधी वाया जाते. हीच कमतरता आम्ही भरून काढतो. अशा संधी जेव्हा उपलब्ध होतात तेव्हा आदिवासी तरुणांना प्रशिक्षण देऊन सक्षम बनवून त्यांचं भविष्य घडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. सेवा आयोगाच्या परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना तयारीसाठी आवश्यक ती प्रत्येक गोष्ट आम्ही उपलब्ध करून देतो. त्या 11 महिन्यांच्या कालावधीसाठी ग्रंथालय, संगणक सुविधा तसेच शिष्यवृत्ती अशा सर्वच गोष्टींची आम्ही परिपूर्णता करतो. संपूर्ण आदिवासी समाजाला सशक्त आणि सक्षम बनवणं हेच आमचं प्रथम ध्येय आहे. त्यासाठी आम्ही आदिवासींमधील गुप्त नेतृत्व गुणांना चालना देण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्यांच्यातून उत्तम नेते पुढे यावेत म्हणून आदिवासी तरुणांना आणि महिलांना प्रशिक्षण देत आहोत, ज्यामुळे त्यांच्यात सकारात्मक बदल घडून ते आपल्या आदिवासी समुदायाच्या कल्याणासाठी मोलाची भूमिका बजावू शकतील. आदिवासींना भक्कम पाठिंबा देण्याबरोबरच आम्ही त्यांच्यासाठी अनेक गोष्टी करतो. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सतत संशोधन करणं, नव्या संधी निर्माण करून त्यांना प्रशिक्षण देणं, स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणं आणि उपलब्ध योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे. संपूर्ण आदिवासी समाजाला सशक्त आणि सक्षम बनवणं हेच आमचं प्रथम ध्येय आहे. त्यासाठी आम्ही आदिवासींमधील गुप्त नेतृत्व गुणांना चालना देण्याचा प्रयत्न करतो आहोत. आदिवासी तरुणांना रोजगार मिळवून देणं हे आमचं कार्य असलं तरी तेवढ्यावरच आमचं कर्तव्य संपतं असं आम्ही मानत नाही. प्रत्येकासाठी प्रशिक्षण हे आमच्या संस्थेचं ब्रीदवाक्य आहे. आमच्या संस्थेतील कर्मचाऱ्यांचं ज्ञान आणि कौशल्याचा विकास होण्यासाठी आम्ही प्रत्येकाला नियमित प्रशिक्षण देतो. आदिवासी सक्षमीकरणावर आमचा दृढ विश्वास आहे, म्हणून त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्नशील आहोत. TRTI ध्येय एक, कार्य अनेक. भारतभरात विविध प्रांतांमध्ये विविध प्रकारे साजरा होणारा, आयुष्यात रंगांची उधळण करणारा एक अनोखा सण म्हणजे होळी. आपल्या राज्यात आणि देशभरात साजऱ्या केल्या जाणाऱ्या अनेक सणांमध्ये होळी हा सण असा आहे ज्याचं मूळ आदिवासी संस्कृतींमध्ये खोलवर रुजलेले आहे. 45 जमातींचा समृद्ध आणि वैविध्यपूर्ण वारसा जपणारा आपला महाराष्ट्रीय आदिवासी आणि त्याची रंगांसोबतच संस्कृतीची, कलेची उधळण करणारा हा होलिकोत्सव हा आपला अविस्मरणीय सांस्कृतिक ठेवा आहे आणि तो जीवापाड जपणं हे आपलंच कर्तव्य आहे. गणेश, हजर, पिंटू, रमेश. काही विद्यार्थी वारंवार आजारी पडतात. त्यांना वेळोवेळी वेदना होतात, सतत थकवा जाणवतो, हातापायांना सूज. याकडे दुर्लक्ष करू नका. ही सर्व सिकल सेल एनिमियाची लक्षणं असू शकतात. म्हणूनच जेव्हा TRTIचे प्रतिनिधी तुमच्या शाळेत किंवा वसतिगृहात येतील तेव्हा तात्काळ जाऊन आपल्या आश्रमशाळेत तपासणी करून घ्या आणि आपल्याला असलेल्या किंवा नसलेल्या आजाराची खात्री देणारे पांढरे, पिवळे अथवा तांबडे कार्ड मिळवा. TRTI आदिवासी लोकांसाठी, आदिवासी लोकांसोबत कायम. का नाही येत पोर शाळेला र, का नाही येत शाळेला, हातपाय सुचतात रोज टम्म,
थकवा येतो लागतो दम. शपथ गुरुजी नाही सांगत खोटं, शपथ गुरुजी नाही सांगत खोटं, अंगात कळा दुखतं पोट, विचार माझ्या आईशीला हो येऊ कसं मी शाळेला. झुटा खोटा झुटा खोटा झुटा. थांबा राजू, हा सिकल ॲनिमिया हा आजार असू शकतो, दुर्लक्ष नको. जर मुलांना वारंवार सूज थकवा वेदना होत असतील तर दुर्लक्ष करू नका. TRITचे प्रतिनिधी शाळेत येतील तेव्हा ताबडतोब तपासणी आणि उपचार करून घ्या. उज्ज्वल आणि स्वस्थ भविष्य घडवा. आम्ही रोज जाणार शाळेला हो. TRTI आदिवासींचं सुदृढ स्वास्थ्य हेच आमचं उद्दिष्ट. प्राचीन आदिवासी संस्कृती सांगा, महाराष्ट्रात किती जमाती, कसं आहे त्यांचं अनोखं विश्व. पडतात ना तुम्हाला अनेक प्रश्न, मिळवा त्याची सारी उत्तरं आता एका क्लिकवर. फिरावंसं वाटतंय मस्त, पण जीवन झालंय व्यस्त. दिवसाचे फक्त 24 तास आणि गोष्टी करायच्या 1760. डोंट टास्क पॉसिबल हाव. आदिवासी व्हर्च्युअल संग्रहालय. क्लिक नाव. दर्या खोऱ्यात नांदे अनादी संस्कृती, रंग रूप वेश भिन्न चाली रीती, गाणं खाणं चित्रशिल्प आगळ्या कलाकृती, तऱ्हे तऱ्हेचे मुखवटे इतिहास सांगती. TRTI आदिवासी व्हर्च्युअल संग्रहालय. क्लिक नाव. आपल्या आदिवासी स्त्रिया मोठ्या जिद्दीच्या, काही करून दाखवण्याची जिद्द खूप मोठी, पण संधी मिळणार का? या मनातल्या प्रश्नांचं उत्तर शोधायचं कुठे? मी सांगते ना, आदी संवादच्या नव्या डिजिटल मंचावर. आदिवासी बांधवांनो, अनेकांच्या मनात प्रश्नाचं मोहोळ उठलेलं असतं की आम्हा आदिवासींसाठीच्या विविध योजना आम्हाला कळणार कशा. अहो सोपं आहे. तुमच्या मनातल्या याच प्रश्नाचं उत्तर घेऊन आम्ही लवकरच येतोय आदी संवाद नावाच्या आमच्या नव्या मंचावर. किती सहज किती सोपे आयुष्य आता छान, किती सहज किती सोपे आहो आयुष्य आता छान. महाराष्ट्रातील हो आदिवासी, गाणं खाणं बघा चित्रकृती, किती जमाती काय संस्कृती, तऱ्हे तऱ्हेचे मुखवटे खास, त्यांचा समजून घ्या इतिहास. आनंदाचा हा आदी महोत्सव, अनुभव आदर्श संस्कृतीचा. राज्यातील आदिवासी रूढी परंपरा कला संस्कृतीचं संवर्धन आणि प्रचार प्रसिद्धीच्या उद्देशानं बुधवार दिनांक 23 मार्च पासून पुण्यात 5 दिवसीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सव 2022 आयोजित करण्यात आला होता. आदिवासी विकास विभाग, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे आयोजित आदी महोत्सव आज या गोल्फ क्लबवर याचा हा इनॉग्रेशनचा सोहळा संपन्न होत आहे.